मौजे निवगा बाजार येथील अतिक्रमित लोकांचे पुनर्वसन झाल्याशिवाय तेथील अतिक्रमित लोकांना हटविणार नाही, आमदार बाबुराव कोहळीकर। याबाबत सविस्तर बातमी अशी की हदगाव तालुक्यातील मौजे निवगा बाजार येथील गायरान जमिनीवर काही नागरिकांचे अतिक्रमण हे गेल्या 50 वर्षांपासून असून तेथील अतिक्रमण केलेल्या लोकांना हटवून त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प होणार असल्याचे सांगण्यात आले। त्यानुसार महसूल विभागाच्या वतीने अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। मात्र आमदार बाबुराव कोहळीकर यांनी या ठिकाणी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी सदरील जागा वापरण्यासाठी ठरवली असून सदरील गायरान जमिनीवर ज्यांची घरे आहेत त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। मुळात निवगा गावासाठी जी गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीवर कुसुम 2 हा प्रकल्प तिथं होते, सौर ऊर्जेचा प्रकल्प। आणि हा प्रकल्प आमची सुद्धा मागणी आहे की प्रकल्पाला कुठेही जागा भेटू शकते, परंतु कोणाचे घर उठवायचे नाही किंवा एक 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय आम्ही मंजूर करून आणलेलं आहे। एकतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेसाठी असा कुठली शासनाकडून तरतूद होत नाही की त्या जागेसाठी जागा विकत घेऊन तिथं ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी, परंतु सौर प्रकल्प हे कुठेही आपण करू शकतो। आणि त्याच्यात तरतूदसुद्धा आहे की जर 50,000 रुपयाप्रमाणे शेतकरीसुद्धा द्यायला तयार आहेत। आणि आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही सुद्धा या सगळ्या मंडळीसोबत आहोत। मी स्वतः सौर प्रकल्प बंद करण्यासाठी सरपंच आहेत, सरपंचाला घेऊन गेलो होतो तिथं साईडवर, जे सौर प्रकल्प व्हायला तिथं आम्हाला हॉस्पिटल करायचं होतं आणि त्याच्यामुळं कोणाचंही घर उठवायचं नाही आणि सौर प्रकल्प बाहेर न्यायचा आणि तिथं लोकांना चांगलं 30 खाटाचं हॉस्पिटल जवळच आपल्या ग्रामीण रुग्णालय बनवायचं। आणि आता जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली आणि त्यांनी सोमवारी किंवा मंगळवारी SDM साहेबासोबत एक परत बैठक घेऊन जेवढ्या लोकांचे घरं समजा कच्चे घरं होते तेवढ्या लोकांना घरं देण्याची सुद्धा इथं सांगितलेलंच आहे। मी सुद्धा त्या दिवशी आमच्या घरी सगळी मंडळी आहे, मी म्हणलो बाबा घराची मी जबाबदारी घेतो, परंतु जागेसाठी आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनाच भेटायला लागेल किंवा मग त्यांच्या माध्यमातून। आणि सोमवारी किंवा मंगळवारी आपण तिथं म्हणजे बैठकीला आपल्या निवगा ग्रामपंचायतमध्येच SDM आपल्या अविनाशजी कांबळे साहेबांना बोलून त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण बैठक घेणार आहोत। जागा निवग्याला तशी खूप आहे, परंतु आता कुठं घ्यायची आणि हे सुद्धा विचार झाला आता तुम्ही आल्याच्या नंतर की जर समजा हे नसली कमी जर जागा असली तर एक जणाला वर एक जणाला खाली, परंतु खेड्यामध्ये तसं राहायला आपल्याला म्हणजे वळण नसते ना, त्याच्यामुळं रो हाऊस प्रमाणेच जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा अट्टास आहे। आणि नक्कीच जी सर्व मंडळी ज्यांचे आहे त्याला घरंसुद्धा बांधून दिल्या जातील, त्याला जागासुद्धा दिल्या जाईल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। एवढासुद्धा जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली की सौर प्रकल्पाची 2-3 एकर जमीन त्यांना प्रायव्हेटमधून त्यांनी लीजवर घ्यावं आणि आम्ही हॉस्पिटल आजही वर न्यायला तयार आहे। आणि या लोकांच्या घराला न कुठेही धक्का लावता त्याच्यातून यांचे घरं तिथंच राहिले पाहिजे। मागणी आहे साहेब आमची, मी निवगा नागरिकचा सरपंच आहो, शेख इस्माईल शेख मुसा। माझी मागणी आहे या गरीब लोकाला घर और जागा यांच्या घरापासून कोणी उठू नये यांना आणि यांना जागा और घर भेटायला पाहिजे। मग इतकीच मागणी आहे का म्हणून की यांचं गरीब लोक हाते आदिवासी लोक हातं हे कुठं जातील उठल्यावर यांना जागा नाही, मग जागा उपलब्ध करून द्यायची, नाही तर मग घर बांधून द्यायचं आणि मग उठवायचं। कोणत्या कारणास्तव सरकार यांना उठवत आहे? यांना सुरुजासाठी सरकार सुरुजा काय जरुरी आहे का? ते लोकांसाठी सुरुजा जरुरी आहे की लोकांना राहायचं जरुरी आहे ते सांगा साहेब। रोड थांबा हां, ते लोकांना कुठं जायचं? सुरुजासाठी उठाले, कंपनीला जागा घेणं सोय आहे, कंपनीला जागा घ्या पाहिजे, एखादा द्या पाहिजे त्यांना, कुठं बी जागा भेटू शकते साहेब। आपली मागणी पूर्ण झाल्यावर काय करणार? मागणी नाही पूर्ण झाणार कुठं दिल्लीपासून जाणार, सोडणार नाही त्यांना। यांना घर भेटली अशी उपोषणला बसणार, यांना जागा नाही भेटली तर उपोषणला बसणार 13 ते 15 ऑगस्टपर्यंत। हॅलो सर, लक्ष्मीबाई शिंदे निवग्यान बोलत आहोत। इस्माईल शेठच्या सोबत आम्ही आलेले मीटिंग घेऊन इथं। तर आम्हाला काही नाही लागणार, फक्त आम्हाला घरं दारं आम्हाला हेच आम्हाला शिफ्ट पाहिजे, दुसरं आम्ही कोणीकडे जाणार नाही। तुमचं दवाखाना तुमचं जो बी आहे गावाच्या बाहेर तुम्ही काही बी करू शकता,
की आम्ही रोजमजुरी खाणार माणसं, संध्याकाळपर्यंत काम करणार आणि संध्याकाळ आणून आम्ही घरात स्वयंपाक करून खाणार. आमच्याकडे शेती नाही, शिवार नाही, काय नाही, रोजमजूर खाणार माणसं आम्ही. बस एवढी विनंती आहे सरकारने आमची, काहीतरी आम्हाला कायदा द्यावा, आमचं रस्ते सगळं सरळ करावं. दुसरं यांच्यासोबत आपली चर्चा झाली, काय म्हणणं मांडलं? आमदारनी पण हेच बोललं आहे की सोमवारी मिटिंग घेऊया, आपण सगळं बोलूया आणि आपण काहीतरी पुढे करून आपण बघूया.